हसण्यावरही गोष्टी नेऊ नका। आज दारुडे इतके झाले महाराज, 10व्याला जायची लाज वाटते, 10व्याला जायची लाज वाटते। बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय, आई जिवंत आहे, मुलगा गेलाय, का गेलाय? दारू। इथं गावात लाईट आली नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा, दारूनं गावांचं वाटुळं केलं, कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही। वाट लागली संसारांची, कधी मोर्चा नाही। बापानं खांदा दिलाय पोराला, दिला नाही, दिलाय, पाप केलंय त्या बापानं। अहो बनेल बाळाला तर त्याला पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे। बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत, पाप केलंय त्या बापानं। स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत। कुठं आहे आम्ही, कुठं आहे? अहो एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात, उड्या हाणतात। काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय, काय माहिती त्या पोरांना की मला आयुष्याचा डाग लागलाय, की मला बाप नाही आहे। ते पोर आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई सांग ना, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई पोराला पदराखाली झाकते। ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? सांग ना आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात, ती लहानली पोरं हसतात, हसतात, आणि हसतानी पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? सांग ना आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पदराखाली जगते, म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय। पोरगा पाठ करताय, माझा बाबा देवा घरी गेलाय। दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात, तू काल शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना, मी नाही आलो, नाही आलो। दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात, ते पोरग वटेवर बसतंय। ती पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात आणलं नाही, मला उभं राहिलं की चक्कर येत आहे, म्हणून मी खेळत नाही। ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप, तुला परत कधी बाप नाही मिळणार रे, मेलाय। फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखम होते, माझा बाबा मेलाय। पोरगा दप्तरा पडतंय आणि घरी जाऊन आईला म्हणतंय, आई मेलाय ना माझा बाप, सांग आई मेलाय ना। आई पोऱ्याला पदराखाली जगते, डसडसा रडते, ओ डसडसा रडते। मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती रे, पाणी होती। 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होती। ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 50% दारुड्यांची घरातली चित्र आहेत। का दारू प्यायची आहे? का? अरे ते मायबापाकडे बघून तरी पिऊ नका। अरे जगामध्ये जीवनामध्ये सगळे नातेगोते तुमच्या जवळ येतील, तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, लोक प्रेम करतील, पण निस्वार्थ प्रेम या जगात जर कोण करतंय ना, ते फक्त आपले बाईबाप आहेत। पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, पण ज्याचे आईबाप गेलेत ना त्याच्या जवळ जाऊन बसा। आईबाबांची किंमत, आईबाबांचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही। अरे आईचं नाव जरी काढलं ना तरी तुमच्या समोर डसडसा रडेल, सांगेल महाराज माझी आई गेली ना, या जगातलं माझं प्रेम संपलंय। अहो किती दिवसानं घरी येऊ द्या, कामावरून थकून घरी येऊ द्या, अहो आल्याबरोबर माझ्या आईनं काठी टेकत टेकत समोर यावं आणि एवढंच विचारावं, बाळा आलाय ना तो, असं म्हणायची, तोंडावरून पाठीवरून हात फिरवायची, सगळं थकवा निघून जायचा माझा। पण आज आई निघून गेली ना महाराज, अहो तोंडावर फिरणार हात, पाठीवर बसणारी ताप माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे। अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेला आहे। अहो ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत काय असते, ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा बापाची किंमत काय असते। माझा तरुण वर्ग बसलाय, आचार्य विनोबा भावेचं चरित्र बघा, आईची किंमत कळेल आपल्याला। अरे आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावोगावी जायचे, सोबत बॅगमध्ये एक लुगडं घेऊन जायचे। व्याख्यान देऊन झालंय, बुक्काबाचा प्रसंग जर आला ना, आचार्य विनोबा भावेने त्या बॅगमधून ते लुगडं काढावं, खाली आथरावं आणि मस्त पैकी त्याच्यावर झोपून जावं। अहो एक सद्ग्रस्त समोर गेला, विचारला आचार्यजी, प्रश्न केला,
आचार्यजी तुम्ही एवढी मोठी श्रीमंत माणसं आहात, एवढं मोठं तुमचं ऐश्वर्य आहे, तुम्ही खाली लुगड्यावर झोपलायत, काय कारण आहे? प्रश्न उपस्थित केला ना. अहो आचार्य विडोबा भावेंच्या डोळ्याला 2-2 धारं लागल्या आहेत. अहो आचार्य विडोबा भावे उठून बसताय आणि बोक्सी रडताय. अहो तो श्राद्धग्रस्त समोर गेला, हात जोडले, आचार्यजी माझ्याकडून काही चुकलंय का? मी अनावधानानं काही जास्तीचं बोललोय का? मला माफ करा. त्या वेळेला आचार्य विडोबा भावे बोलतायत, हे दादा, अरे तू बोललाय म्हणून मी रडत नाही रे. मग अरे तू मला प्रश्न केलाय, तुम्ही खाली लुगड्यावर का झोपता म्हणून. मग अरे मी लुगड्यावर झोपतच नाही गड्या, मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय. का? अरे जेव्हापासून मी जन्माला आलोय ना गड्या, अरे तेव्हापासून मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो. पण ते अदृश्य दुर्जन काळाला माझ्या आईचं आणि माझा असणारा जे वात्सल्य प्रेम आहे ते सहन झालं नाही. त्यांनी माझ्या आईवरती गाला घातला आणि माझ्या आईला माझ्या हातून हिसकावून घेऊन गेला. अरे जेव्हापासून तो माझ्या आईला घेऊन गेलाय ना, तेव्हापासून माझ्या आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. आणि हे माझ्याच आईचं लुगडं आहे. मी ह्या लुगड्यावर जरी झोपत असलो ना, तरी मला माझ्या आईच्या मांडीवर झोपल्यासारखी झोप लागते रे, म्हणून मी ह्या लुगड्यावरती झोपतोय. अरे आईच्या लुगड्यात आईचं प्रेम पाहणारे आचार्य विनोबा भावे कुणीकडे आहेत? आणि अलीकडे प्रॉपर्टी नावावर करून देत नाहीत, म्हणून आईबाबांची खून करणारी लेकरं आज कोणीकडे आहेत. म्हणून प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा बडी हे मान बगले सबसे बजे सबसे बदी माँ बगले सबसे बदी माँ सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है का 10 रुपयाचे समाधान लागतंय. जर आजच्या या कीर्तनामध्ये जर एखाद्याला लय वाईट वाटलं, बा महाराज दारोड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा फक्त तू बहीण दारोड्याला देऊन पाय, मग कळन तुला काय भानगड आहे. वय का विधवा मुलीचा बाप, वय का विधवा मुलीचा भाऊ, आणि मग कळन तुला काय भानगड आहे. लग्न जमावणारे दलाल नीट ऐका, कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटूनच होणार. का 10 रुपयाची आहे? अहो एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे तुम्हाला.
अहो शेतात गेलेली आई जर रुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईन म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं नाही? एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का? सगळं विका, सगळं विका, स्वाभिमान विका. गाड्या बंगली विकल्यानं काय फरक पडत नाही. आपण 96 कुळी खानदान माणसं आहेत. एकट्यानं खिंडे लावली तर खिंडीचं नाव बदललंय आणि आपण दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टरवारी नाचतोय. इतकी नालायक आहेत आपण. का त्यांनी खंब्या दिला का त्याच्या लग्नात आपण जीप काढून नाचतोय. अरे तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जीप काढून नाचताना तेव्हा तो माणूस तुम्हाला गडी म्हणून नाचवतोय. गुलाम आहेत तुम्ही. त्यांनी तुम्हाला 35 रुपयाच्या क्वार्टरवर विकत घेतलंय आणि तुम्ही त्याच्या लग्नात जीप काढून नाचताय. इतकी नालायक आहेत. आणि तो नवरदेव आपल्यावर 20 रुपये ओवाळतोय. 20 रुपये किंमत आहे आपली. अरे स्वाभिमान गाण. एक तर 2 गोष्टी होतील, एक तर गरीब येईन नाही तर श्रीमंती येईन. आणि काय फरक पडलो? आता एक वाक्य सांगू का? गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत्या का? आणि गरीबही असला श्रीमंतही असला तरी तोंडाना जेवतोय. श्रीमंतांना जागा बदलावली का खायची? आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे, तुम्हाला ध्यानात ठेवा. ज्याच्या पोऱ्याचं लग्न आहे त्याला सांगायचं तू नाचतोय, बायको नाचवतोय, घरातली माणसं नाचव, आम्ही नालायक आहेत का क्वार्टरवारी नाचायला? अरे नाचायचं इथं नाचा ना. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपाला उजगी, ज्ञान दीपाला उजगी, ज्ञान दीपाला उजगी. टाळी टाळी वरती हात करून टाळी वाजवायची आहे सर्वांनी. इथं नाचलं पाहिजे. लोक डांबुरेव नाचत आहेत, जीप काढून इथं नाचलं पाहिजे. विडाल गायनाचे उडे आपोलिया छंदे, 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 मनाच्या आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, आपोलिया छंदे, आपोलिया छंदे. वा वा, एकदा टाळी वाजवा ना गड्या आमच्या महाराजांची. विठाल विठाल. मग आजच्या या कीर्तनामध्ये पहिला संकल्प करून टाका की आजपासून दारू आणि मांसाहार करणार नाही, असं समजू की आमच्या आई साहेबांनी केलेला हा 16 सफल झाला. आजपासून दारू आणि मांसाहार करणार नाही हा संकल्प करून टाका. विठाल विठाल. चला मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा इथं चालू. आपलं तुम्ही काय चिंता करायची नाही. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान यायला पहिली अट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीरा न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक अटी, जरा बारीक ऐका. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. तुम्ही म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्न झाल्यावर तर कोणालाही पोरग होईल, त्यात काय विशेष आहे? काय माणसं मध्ये झालं बो त्याला पोर, मग आता बायको केल्यावर काय होईल? काय माणसं मध्ये लागलं बो ते शिरीला पाणी, मग आता खाणल्यावर काय लागल? खाणल्यावर राखेल लागल का? काही पागल माणसं आहेत महाराज. पोरग झालं, अख्ख्या पाहुण्यांना फोन, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तू. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस,
बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. आता उत्तर ऐका, माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आता जेव्हा माया नावाची म्हातारी मरत नाही तेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही. जेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही तेव्हा ज्ञान येत नाही. आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही असेच मेल्याशिवाय राहत नाही. ही म्हातारी मारणं गरजेचे आहे. म्हातारीचं नाव माया, आणि म्हातारी मारल्याशिवाय तर आपल्याला अभंगाकडे घुसता येणार नाही. बरं, ही म्हातारी मारायला सगळा तमाशा तर म्हातारीनं केलाय, सगळा तमाशा म्हातारीनं केलाय. नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज, जगाचा ना आपला काही संबंध नाही. काय संबंध? प्रत्येकाचं येणं वेगळं, प्रत्येकाचं जाणं वेगळं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाचं क्रियामान वेगळं, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव आहे माया, आणि ही म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बरं, सगळा तमाशा तर म्हातारीनं केलाय. अहो, एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, पागल होती, पळून गेली. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला, ती मला मेलीन, मी तिला मेलो. तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्यांना विचारलं, गाव आणली? आपलेच दात. हा तमाशा कोणाचा आहे? हा म्हातारीचा तमाशा आहे. अरे बाबा, हा म्हातारी. आता काय माणसं म्हणते, बा घर माझं, गाडी माझी, बंगला माझा, गपची बह, तुझं काहीच नाही. तुझं फक्त एकच आहे, पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मग सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काडीची पेटी, 2 अगरबत्त्या. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. बाकी हा सगळा मायेचा तमाशा आहे. त्याच्या पुढचं वाक्य, कट्यावर हात ठेवून विटेवर उभा असणारा पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे. बाकी हा सगळा मायेचा तमाशा. बाकी हा सगळा, आणि माया